लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की दिलेल्या स्टेटमेंटचा निगेशन कसा काढायचा. त्यानंतर बघितलं होतं कॉन्व्हर्स बघितला, इनव्हर्स बघितला, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बघितला. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत एक्झरसाइज 1.4. एक्झरसाइज 1.4साठी लागणाऱ्या जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहे बघा, 10 रूल्स आहे, त्याला आपण म्हणतो अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. ठीक आहे. तर आपल्याला ही 10 रूल्स आज बघायचे आहे. हे रूल्सचा यूज करून आपण दिलेलं कुठलाही स्टेटमेंट पॅटर्न हे विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल सॉल्व करणार आहे. जसं की आपण पहिल्या दुसऱ्या एक्झरसाइजमध्ये ट्रूथ टेबलचा यूज करून स्टेटमेंट पॅटर्न हे सॉल्व केलेले होते. दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नची आपण व्हॅल्यू काढली होती, ती टॉटॉलॉजी आहे की कॉन्ट्रडिक्शन आहे की कॉन्टिजेन्सी आहे, किंवा दिलेले 2 स्टेटमेंट पॅटर्न हे इक्विव्हॅलन्स आहे का हे पण आपण चेक केलं होतं. कशाच्या साहाय्याने? ट्रूथ टेबलच्या. आता तेच स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल सॉल्व करण्यासाठी हे जे काही 10 फॉर्म्युले आहे यांचा यूज करायचा आहे. ठीक आहे. तर पहिला फॉर्म्युला आहे आयडम्पोटेंट लॉ. पहिला फॉर्म्युला आहे आयडम्पोटेंट लॉ. तर आयडम्पोटेंट लॉ म्हणजे काय? जर दिलेलं बघा, समजा आपल्याला दिलेलं असेल पी ऑर पी, तर याची व्हॅल्यू ऑलवेज काय येणार आहे? पी. दिलेलं स्टेटमेंट फॉल्स असो, म्हणजे दिलेलं स्टेटमेंट पी फॉल्स असो किंवा ट्रू असो, ट्रू असेल तर ट्रू ऑर ट्रू काय येणार आहे? ट्रू, म्हणजे पीच येणार आहे. किंवा पीची व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स ऑर फॉल्स काय येणार आहे? फॉल्स. म्हणजे त्याला म्हणतो आपण आयडम्पोटेंट लॉ. ह्याच्यात पण अजून एक आहे दुसरा, पी अँड पी. पीची जी व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू आपल्याला काय भेटणार आहे? इक्विव्हॅलन्स टू पी. ठीक आहे. पीची व्हॅल्यू जर टी असेल तर टी अँड टी काय येईल? टी. फॉल्स असेल तर काय येईल? फॉल्स अँड फॉल्स. ठीक आहे. या पद्धतीने. त्याच्यानंतर आहे कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्हचे सुद्धा 2 लॉ आहे. पहिला आहे पी ऑर क्यू असेल, इक्विव्हॅलन्स टू काय येईल? क्यू ऑर पी. ठीक आहे. पी ऑर क्यू इक्विव्हॅलन्स टू काय असतं? क्यू ऑर पी. आणि दुसरा आहे अँडसाठी. पी अँड क्यू असेल तर हे इक्विव्हॅलन्स असतं कशाला? क्यू अँड पीला. ठीक आहे. याला म्हणायचं कम्युटेटिव्ह लॉ. त्यानंतर असोसिएटिव्ह आहे. समजा दिलेलं स्टेटमेंट असेल पी ऑर क्यू, पहिला लॉ, ऑर आर हे इक्विव्हॅलंट असतं पी ऑर क्यू ऑर आरला. इक्विव्हॅलंट असतं कशाला? फक्त ब्रॅकेट चेंज केला आहे. किंवा अजून आपण असंही लिहू शकतो, यांचा पूर्ण ब्रॅकेटच काढू शकतो, पी ऑर क्यू ऑर आर असंही लिहिता येतं. याला म्हणतात असोसिएटिव्ह लॉ. अजून एक लॉ पडतो याचा सेकंड, अँडसाठी. जसं की पी अँड क्यू अँड आर इक्विव्हॅलन्स टू, फक्त ब्रॅकेट चेंज होईल. पीला बाहेर काढणार आणि क्यू अँड आरला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घेणार. ठीक आहे. किंवा ब्रॅकेट काढूनच टाकणार पी अँड क्यू अँड आर. याला म्हणायचं असोसिएटिव्ह लॉ. त्याच्यानंतर पुढचं आहे आयडेंटिटी लॉ. मग आयडेंटिटी लॉ म्हणजे काय? समजा आपल्याला दिलेलं असेल, याचे 4 लॉ पडतात. पी अँड एफ असेल, पी अँड एफ. आता पीची व्हॅल्यू काही असो, कंजंक्शनमध्ये काय असतं की दोघी व्हॅल्यू ट्रू असेल तर ट्रू, अदरवाईज फॉल्स. मग इथे एक व्हॅल्यू ऑलरेडी फॉल्स आहे. मग पीची व्हॅल्यू काही असो, हे स्टेटमेंट पॅटर्न काय येणार आहे? फॉल्सच येणार आहे. काय येणार आहे? फॉल्स. किंवा दुसरं बघा, बी. समजा असेल पी अँड टी, तर इथे काय येईल? आता टीची व्हॅल्यू एक टी आहे, बरोबर आहे. कंजंक्शन आहे. कंजंक्शन काय सांगतो? दोघी व्हॅल्यू काय पाहिजे? टी पाहिजे तर टी, अदरवाईज फॉल्स. मग समजा इथे आपण पीची व्हॅल्यू जर टी टाकली तर आपलं टी अँड टी काय येईल? टी येईल. पीची व्हॅल्यू जर एफ टाकली तर काय येईल? एफ अँड टी एफ येईल. म्हणजे डिपेंड कोणावर करतं आहे? पीवरती. म्हणून इथे येईल पी. ठीक आहे. इथे येईल पी. त्याच्यानंतर तिसरा पण याच्यातला बघा, पी ऑर एफ इक्विव्हॅलंट टू. आता बघा, ऑर आहे. ऑर काय सांगतो? ॲटलिस्ट 1 टी पाहिजे तेव्हा टी येईल, अदरवाईज फॉल्स. ॲटलिस्ट 1 टी. मग पीची व्हॅल्यू जर आपण टी टाकली तर काय येईल? टी येईल, बरोबर आहे. पीची व्हॅल्यू जर आपण एफ टाकली तर काय येईल? एफ.
बरोबर आहे. म्हणजे डिपेंड कोणावरती करतं आहे, पीवरती. पीची व्हॅल्यू टी असेल तर टी ऑर एफ येणारे टी, पीची व्हॅल्यू जर एफ असेल तर एफ ऑर एफ येणारे एफ, म्हणजे डिपेंड करतं आहे पीवरती. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा पी ऑर टी. पी ऑर टी बघा, ऑर काय सांगतं आहे, ॲटलिस्ट वन टी. ॲटलिस्ट वन टी, इथं ॲटलिस्ट वन ऑलरेडी दिला आहे. पीची व्हॅल्यू काही असो, एक टी तर आहेच, म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, टी. याला म्हणायचं आयडेंटिटी लॉ. ठीक आहे. पुढचं आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय बघा, डिस्ट्रीब्युटिव्हचे दोन प्रकार पडतात. समजा आपल्याला पहिला दिला आहे पी ऑर क्यू अँड आर. काय दिला आहे, पी ऑर क्यू अँड आर. जसं आपण 10वीपर्यंत किंवा आत्तापर्यंत आपण ब्रॅकेट सॉल्व करतो बघा. कोणता ब्रॅकेट, ए प्लस बी इंटू सी. ठीक आहे. मग आपण काय करतो, ए इंटू बी, सॉरी ए प्लस बी, आणि मग मध्ये घेतो इंटू, आणि सॉरी हां इंटू ए प्लस सी. ए प्लस सी या पद्धतीने. ठीक आहे. ए प्लस बी इंटू ए प्लस सी. जसं तसंच इथे करायचं आहे. म्हणजे कसं येईल, पी ऑर क्यू, पी ऑर क्यू, नंतर अँड परत कोण, पी ऑर आर, पी ऑर आर. याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्हचा दुसरा एक लॉ आहे अजून. इथं ऑरचा होईल अँड क्यू, ऑरचा होईल अँडचा होईल ऑर. ठीक आहे. सेम आहे. इथे काय येईल, पी अँड क्यू, पी अँड क्यू. ठीक आहे. पी अँड क्यू, नंतर ब्रॅकेटच्या बाहेर येईल ऑर, आणि परत पी अँड आर, पी अँड आर. याला म्हणायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. सहावा आहे कॉम्प्लिमेंट लॉ. सहावा आहे कॉम्प्लिमेंट लॉ. आता कॉम्प्लिमेंट कसं येईल, समजा याचे दोन प्रकार पडतात. कॉम्प्लिमेंटचे दोन आहे. समजा पी ऑर निगेशन पी आहे. ठीक आहे. दोन स्टेटमेंट, एकच स्टेटमेंट आहे पी. आता एक जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स येईल. समजा स्टेटमेंट ट्रू असेल तर निगेशन फॉल्स, आणि स्टेटमेंट फॉल्स असेल तर निगेशन ट्रू. ठीक आहे. दोघांचं काय घ्यायचं आहे, डिसजंक्शन. म्हणजे एक ऑलवेज फॉल्स असणार आहे, एक ऑलवेज ट्रू असणार आहे. आणि डिसजंक्शन काय सांगतं, ॲटलिस्ट वन ट्रू. म्हणजे हे जे काही आहे हे ऑलवेज काय येणार आहे, ट्रू. याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट. किंवा अजून एक येतो पी अँड निगेशन पी. आता बघा इथे सेम एक व्हॅल्यू ॲटलिस्ट काय, एक व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्सच येणार आहे, आणि एक काय येणार आहे, ट्रू. कारण का, त्याच स्टेटमेंटचं निगेशन घेतलं आहे. म्हणजे एक ट्रू असणार आहे, एक फॉल्स असणार आहे. आणि कंजंक्शन काय सांगतं, बोथ ट्रू असेल तर ट्रू. बरोबर आहे, बोथ ट्रू असेल तर ट्रू. पण इथे काय होणार आहे, ॲटलिस्ट वन फॉल्स येणार आहे, म्हणून याची व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स. याला म्हणायचं कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे इन्व्होल्युशन. इन्व्होल्युशन म्हणजे काय, तर समजा आपल्याला दिलेलं आहे निगेशन टी. तर याचं निगेशन टीचं निगेशन काय येईल, तर एफ येईल. टीचं निगेशन काय येईल, एफ. ठीक आहे. किंवा बी बघा, समजा निगेशन ऑफ एफ काय येईल, याचं निगेशन येईल टी. किंवा आपण निगेशन ऑफ निगेशन बघितलं होतं, तिसरं निगेशन ऑफ निगेशन. निगेशन ऑफ निगेशन काय येतं, स्टेटमेंट इट सेल्फ. बरोबर आहे. दिलेल्या स्टेटमेंटच्या निगेशनचा निगेशन काय, ते स्वतः स्टेटमेंट येतात. ठीक आहे. याला म्हणायचं इन्व्होल्युशन लॉ. इथे लक्षात, निगेशन टी म्हणजे काय, एफ. निगेशन एफ म्हणजे काय, टी. आणि निगेशन ऑफ निगेशन म्हणजे स्टेटमेंट इट सेल्फ. याला म्हणायचं इन्व्होल्युशन लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा, पुढचा आहे डी मॉर्गन्स. पुढचा आहे डी मॉर्गन्स. डी मॉर्गन्स म्हणजे आपण ऑलरेडी बघितले, निगेशन ऑफ कंजंक्शन आणि निगेशन ऑफ डिसजंक्शन. त्यालाच म्हणायचं डी मॉर्गन्स लॉ. म्हणजे दोन प्रकार पडतील डी मॉर्गन्सचे. पहिला येईल निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्वल टू काय येतं, मग इक्विवॅलन्स टू निगेशन आतमध्ये येईल, अँडचा होईल ऑर, आणि क्यूला निगेशन. हा झाला पहिला डी मॉर्गन्स लॉ. आणि दुसरा निगेशन ऑफ पी ऑर क्यू. इथे पण निगेशन आतमध्ये येईल, निगेशन पी, ऑरचा होईल अँड, निगेशन
क्यू. याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ कंजंक्शन, निगेशन ऑफ डिंजंक्शन. कधी कधी पेपरला आपल्याला डायरेक्टली विचारलं जातं स्टेट अँड प्रूव्ह डी मॉर्गन्स लॉ. अशा वेळेस आपल्याला हे स्टेटमेंट पण लिहायचे आणि ते प्रूव्ह करूनसुद्धा दाखवायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे ॲब्सॉर्प्शन लॉ. पुढचा आहे ॲब्सॉर्प्शन लॉ. आता याचे पण दोन प्रकार पडतात बघा. याचे पण दोन फॉर्म्युले येतात. पहिला आहे पी ऑर पी अँड क्यू. पी ऑर पी अँड क्यू. आता डबल कोण आला आहे बघा, डबल कोण आला आहे पी ना, तर याचा ॲन्सर आपण डायरेक्टली लिहू शकतो पी. डायरेक्टली काय लिहिणार पी. आता सर एखादा म्हणाले कसं येईल, की ही ट्रिक झाली, लक्षात ठेवायची. जो डबल असेल तो लिहायचा. आता येणार कसं बघा, इथे पीची व्हॅल्यू काही घ्या, क्यूची व्हॅल्यू काहीही घ्या. ठीक आहे. समजा आपण एकाची ट्रू घेतली, एकाची फॉल्स घेतली किंवा दोघांच्याही ट्रू घेतल्या. ठीक आहे. म्हणजे काय होतं, हे स्टेटमेंटला दोन चॉईस आहे, एक तर हे ट्रू येईल किंवा हे फॉल्स येईल. बरोबर आहे. पी अँड क्यू एक तर ट्रू येईल किंवा फॉल्स येईल. पण आता बघा, हे फॉल्स केव्हा येईल, हे फॉल्स केव्हा येईल. समजा आपण मानून घेऊ की पीची व्हॅल्यू ट्रू आहे आणि क्यूची व्हॅल्यू फॉल्स आहे. ठीक आहे. तर कंजंक्शन काय सांगतं, एक टी एक एफ असेल तर हे काय येणार आहे फॉल्स. ठीक आहे. मग हा झाला फॉल्स आणि पीची व्हॅल्यू आपण काय मानली टी, म्हणजे टी ऑर एफ काय येणार आहे टी. आपण टी कशाची व्हॅल्यू मानली होती पीची. ठीक आहे. पीची व्हॅल्यू टी, क्यूची व्हॅल्यू एफ, म्हणजे हा ब्रॅकेट आला फॉल्स आणि इकडे बाहेर कोणी पी. पीची व्हॅल्यू काय होती टी, म्हणजे जी पीची व्हॅल्यू होती तीच इकडे येते आपली. बरोबर ना. टी ऑर एफ म्हणजे टी म्हणजेच कोण पी. किंवा आपण आता पीची एफ मानू, पीची व्हॅल्यू काय मानू एफ मानू आणि क्यूची व्हॅल्यू टी मानू. ठीक आहे. तरी पण हा ब्रॅकेट काय येणार आहे फॉल्स. ठीक आहे. पण पीची व्हॅल्यू काय होती फॉल्स, म्हणजे फॉल्स ऑर फॉल्स काय येणार आहे फॉल्सच, म्हणजे कोणाची व्हॅल्यू भेटली पीची. ठीक आहे. किंवा दोघी स्टेटमेंट फॉल्स म्हणा, पी पण फॉल्स क्यू पण फॉल्स, म्हणजे फॉल्स अँड फॉल्स काय येईल फॉल्सच येईल. आणि इथं कोण आहे ऑरला पी, पी पण काय फॉल्स, फॉल्स ऑर फॉल्स फॉल्सच, कोणाची फॉल्स कोण होता पी. ठीक आहे. याला म्हणायचं ॲब्सॉर्प्शन. किंवा अजून एक आहे बी, पी अँड पी ऑर क्यू. हा सुद्धा काय येतो पीच येतो. जसं आपण वरचं केलं तसं तुम्ही व्हॅल्यू टाकून चेक करून बघा. फक्त लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स एकच आहे, जो डबल येणार तो इथे येणार. ठीक आहे. जो डबल असेल तो कुठे येणार इक्विव्हॅलंटच्या साईडला. याला म्हणायचं ॲब्सॉर्प्शन लॉ. आता शेवटचा लॉ बाकी आहे कंडिशनल लॉ. कंडिशनल लॉचे सुद्धा दोन प्रकार पडतात. कंडिशनलचे सुद्धा दोन टाईप आहे. एक आहे पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू हा असतो इक्विव्हॅलन्स टू निगेशन पी ऑर क्यू. हा असतो निगेशन पी ऑर क्यू. आणि दुसरा जो आहे तो आहे पी डबल इम्प्लाइज क्यू. पी डबल इम्प्लाइज क्यू हा येतो निगेशन पी ऑर क्यू. हा येतो निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. ठीक आहे. हा येतो पी डबल इम्प्लाइज क्यू, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. आपण याचं निगेशन बघितलं होतं बघा, या दोघांचेही निगेशन बघितले होते. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, याचं निगेशन काय होतं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. याचं निगेशन होतं पी ॲज इट इज होत होता, अँडचं इम्प्लाइजचं होत होतं अँड, आणि क्यूला निगेशन येत होतं. बरोबर आहे. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय होतं पी अँड निगेशन क्यू. आता आपण काय केलं आहे फक्त निगेशन, फक्त पी इम्प्लाइज क्यू बघतो आहे, निगेशन नको आहे. म्हणजे आपण इकडचं निगेशन लावलं, दोघी साईडला जर निगेशन लावलं तर बघा काय भेटतं आहे. दोघी साईडला जर निगेशन लावलं तिथे इथे निगेशन ऑफ पी अँडचा होतो आहे ऑर, आणि निगेशन कॅन्सल क्यू. बघा हे भेटतं आहे निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे. इम्प्लाइज. तसंच डबल इम्प्लिकेशनचं सुद्धा आहे. डबल इम्प्लिकेशन आपण कसं लिहू शकतो बघा बरं. अजून डबल इम्प्लिकेशन आहे ते अजून एक प्रकारे लिहिता येतं. आता निगेशन पी ऑर क्यू बघा इथे आहे. निगेशन पी ऑर क्यू म्हणजेच काय पी इम्प्लाइज क्यू. बरोबर आहे. म्हणजे निगेशन पी ऑर क्यू बद्दल आलं पी इम्प्लाइज क्यू हा अँड ॲज इट इज, आणि याला पण इम्प्लिकेशनचाच फॉर्म्युला वापरून
अगोदर क्यू आहे म्हणून इथे येईल क्यू इम्प्लाईज पी. ठीक आहे. कंडिशनल लॉचे डबल इम्प्लिकेशनचे या 2 प्रकारे पण आपण लिहू शकतो. ठीक आहे. बघा हे 10 लॉज आहे. या 10 लॉजचा यूज करून आपल्याला दिलेले स्टेटमेंट पॅटर्न हे इक्विवॅलन्स आहे की नाही किंवा विदाउट युजिंग ट्रूथ टेबल आपण ते सॉल्व करू शकतो किंवा करायचे आहे. या टाईपचं एक्झाम्पल आपल्याला 3 मार्कला येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू एक्झरसाइज 1.4. बघा आपल्याला पहिलं एक्झाम्पल दिलं आहे युजिंग रूल्स ऑफ निगेशन. निगेशनचे रूल्स जे आपण लास्ट लेक्चरला बघितले. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. निगेशनचे रूल्स वापरून खालील दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं आहे. ठीक आहे. आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे निगेशन क्यू इम्प्लाईज पी. आता याचं निगेशन कसं येईल मग? फक्त आपण याला लावणार निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाईज पी आणि हे काय येणार निगेशन. आता याचं निगेशन घेताना हे बघा आपण आत्ताच फॉर्म्युला बघितला की समजा पी इम्प्लाईज क्यू असेल आणि याचं समजा आपण निगेशन घेतो आहे तर हे निगेशन काय येतं पी ॲज इट इज राहतो. इम्प्लाईजचा होतो अँड आणि निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे इथे काय होईल इथे जसा पीला काहीच फरक पडला नाही तसा इथं निगेशन क्यूला काहीच फरक पडणार नाही. तो ॲज इट इज राहील. ठीक आहे. इम्प्लाईजचा होणार अँड आणि पीचा होणार निगेशन पी. या पद्धतीने म्हणजे निगेशन क्यू इम्प्लाईज पीचं निगेशन आलं निगेशन क्यू अँड निगेशन पी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू एक्झाम्पल सेकंड पी अँड निगेशन क्यू. सेकंड दिलं आहे पी अँड निगेशन क्यू. हा फॉर्म्युला वापरला आपण. ठीक आहे. आता याचं पण निगेशन घेताना कसं येईल निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. आता इथं डी मॉर्गन्स लॉ वापरणार आपण. कोणता लॉ वापरणार डी मॉर्गन्स. अँड आणि ऑर असेल तर इथे येतो आपला डी मॉर्गन्स लॉ. म्हणजे निगेशन आतमध्ये येईल. इज निगेशन आतमध्ये आलं निगेशन पी झाला अँडचा होईल ऑर आणि निगेशन ऑफ निगेशन क्यूचा काय होईल निगेशन कॅन्सल म्हणजे क्यू. ठीक आहे. आलं आपलं निगेशन. इथे कोणता लॉ वापरला डी मॉर्गन्स. डी मॉर्गन्स लॉनुसार. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरं एक्झाम्पल इझी आहे एकदम छोटे छोटे 1-1 मार्कचे एक्झाम्पल्स आहे. तिसरं आहे पी और निगेशन क्यू. तिसरं पी और निगेशन क्यू. इथे पण कोणता लॉ वापरणार डी मॉर्गन्सच. दिलेल्या स्टेटमेंटला निगेशन लावणार पण स्टेटमेंटमध्ये ऑर आहे बरोबर ना. स्टेटमेंटमध्ये काय आहे कनेक्टिव्स ऑर आहे म्हणजे डी मॉर्गन्स लॉ बरोबर. निगेशन आतमध्ये येईल निगेशन पी होईल अँड ऑरचा होईल अँड आणि निगेशन कॅन्सल म्हणजे क्यू बरोबर आहे. निगेशन आतमध्ये आला पीचा झाला निगेशन अँडचा झाला ऑरचा झाला अँड आणि निगेशन कॅन्सल म्हणजे क्यू. इथे पण वापरला डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ नुसार. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 पी और निगेशन क्यू अँड आर. पी और निगेशन क्यू अँड आर. बघा आता इथं सुद्धा अँड दिसतोय ऑर दिसतोय म्हणजे इथं पण आपल्याला डी मॉर्गन्स लॉच वापरायचा आहे. अँड आहे बरोबर ना. आता याला एक हा जो ब्रॅकेट आहे याला कुठला तरी एक मानणार आणि हा अँडच्या नंतर दुसरा स्टेटमेंट बरोबर आहे. हा पहिलं स्टेटमेंट हे दुसरं स्टेटमेंट म्हणजे कसं येईल निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू याला मानणार पहिलं स्टेटमेंट अँड आर या पद्धतीने. आता निगेशन जो आहे तो आतमध्ये येईल. निगेशन जेव्हा आतमध्ये येईल तो काय होईल पहिल्या ब्रॅकेटला म्हणजे पहिल्या स्टेटमेंटला निगेशन येईल या पद्धतीने. पहिल्या स्टेटमेंटला निगेशन त्याच्यानंतर अँडचा होणार आर आणि आरला निगेशन. ठीक आहे. आता हे निगेशन आपण आतमध्ये घेऊ ब्रॅकेटच्या. निगेशन जेव्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये येईल तेव्हा काय होईल निगेशन पी ऑरचा होणार अँड आणि निगेशन कॅन्सल म्हणजे क्यू. हा पहिला ब्रॅकेट आणि ऑर निगेशन आर
इथे पण काय वापरलं, डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, इथे पण दोनदा वापरलं बघा. पहिल्यांदा याच्यासाठी म्हणजे इथे अँडचा झाला ऑर, आणि नंतर या ब्रॅकेटसाठी, दोघांसाठी काय वापरला, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, हे झालं एक्झाम्पल नंबर 4. आता 5 बघू. एक्झाम्पल नंबर 5 दिलं आहे, पी इम्प्लाइज पी ऑर निगेशन क्यू. 5, पी इम्प्लाइज पी ऑर निगेशन क्यू. आता बघा, इथं इम्प्लाइज आहे. इम्प्लाइजच्या अगोदर पहिलं स्टेटमेंट, इम्प्लाइजच्या नंतर हा ब्रॅकेट म्हणजे दुसरं स्टेटमेंट, आणि इम्प्लाइजचं निगेशन बघा इथे लिहिलं आहे फॉर्म्युला. इम्प्लाइजचं निगेशन काय असतं, तर हा निगेशन आतमध्ये येताना पी ॲज इट इज राहतो, इम्प्लाइजचा होतो अँड, आणि क्यूला येतं निगेशन. त्याच पद्धतीने इथे काय होईल, याचं निगेशन घेताना पी इम्प्लाइज पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे, निगेशन जेव्हा आतमध्ये येईल तेव्हा पी ॲज इट इज राहील. ठीक आहे, त्यानंतर इम्प्लाइजचा काय होणार, अँड, आणि ह्या ब्रॅकेटला लागणार निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे, आता इथे वापरला आपण कोणता लॉ, हा लॉ इथे लिहू आपण, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इक्विवॅलन्स टू पी अँड निगेशन क्यू, या लॉनुसार. ठीक आहे, पी ऑर निगेशन क्यू. त्यानंतर बघा इथे हा निगेशन जो आहे तो ब्रॅकेटच्या आतमध्ये येईल, म्हणजे कोणता लॉ, डी मॉर्गन्स लॉ. हां, निगेशन जेव्हा आतमध्ये येईल, आतमध्ये अँड किंवा ऑर असतो तेव्हा आपण त्याला म्हणतो डी मॉर्गन्स लॉ. पी अँड, निगेशन आतमध्ये आलं म्हणजे निगेशन पी, ऑरचा झाला अँड निगेशन, आणि निगेशन कॅन्सल म्हणजे क्यू. ठीक आहे, इथे वापरला डी मॉर्गन्स लॉ. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 6 बघू. सोपं आहे, एकदम सोपे आहे. जे आपण लॉ बघितले त्याच लॉ आपल्याला इथे वापरायचे. एक्झाम्पल नंबर 6 नंबरचं एक्झाम्पल दिलं आहे, निगेशन पी अँड क्यू ऑर पी ऑर निगेशन क्यू. निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. बरोबर आहे, पी निगेशन पी अँड क्यू और पी और निगेशन क्यू. इथे पी ऑर आहे. हां, ठीक आहे, पी ऑर. ठीक आहे, याचं काय घ्यायचं आहे आपल्याला, निगेशन. आता निगेशन घेताना एक मोठा ब्रॅकेट टाकू. ठीक आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये निगेशन पी अँड क्यू और दुसरा ब्रॅकेट पी और निगेशन क्यू. ठीक आहे, आपण काय केलं, निगेशन घेतलं. आता निगेशन जेव्हा आतमध्ये येईल बघा, हा ब्रॅकेट म्हणजे पहिलं स्टेटमेंट, आणि हा ब्रॅकेट म्हणजे दुसरं स्टेटमेंट. म्हणजे दोन स्टेटमेंटला कंबाईन कशाने केलं आहे, ऑरने. म्हणजे इथे आपण वापरणार परत डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, आता डी मॉर्गन्स लॉ वापरताना जेव्हा हा बाहेरचा निगेशन आतमध्ये येतो तेव्हा पहिल्या स्टेटमेंटचं होतं निगेशन. मग इथे ऑलरेडी निगेशन आहे, म्हणजे निगेशन काय होईल, कॅन्सल. म्हणजे आपलं आलं पी अँड क्यू. ठीक आहे, पुढं ऑरचा होणार अँड, आणि परत या ब्रॅकेटला काय येईल, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. इथे कोणता लॉ वापरला, डी मॉर्गन्स. ते वापरला डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता इथे काय होईल, देअरफॉर पी अँड क्यू ॲज इट इज राहील. हा अँड, आणि हा जो निगेशन आहे हा परत आतमध्ये येईल, म्हणजे परत डी मॉर्गन्स. इथे ऑर आहे बघा, इथे ऑर आहे म्हणजे परत डी मॉर्गन्स. म्हणजे काय होईल, निगेशन आतमध्ये आला, निगेशन पी, ऑरचा झाला अँड, आणि हा निगेशन कॅन्सल. इथे पण कोणताला वापरला, डी मॉर्गन्स. इथे पण वापरला डी मॉर्गन्स लॉ. ओके, आता एक्झाम्पल नंबर नेक्स्ट बघा, सिंपल आहे एकदम. एक्झाम्पल नंबर 6 झालं. एक्झाम्पल नंबर 7 घेऊ आता. बघा, ऑटो एक्झाम्पल दिलं आहे, पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू.
आता इम्प्लाइज आहे, पहिला ब्रॅकेट म्हणजे पहिलं स्टेटमेंट, दुसरा ब्रॅकेट म्हणजे दुसरं स्टेटमेंट, म्हणजे आपल्याला पी इम्प्लाइज क्यूचं काय घ्यायचं आहे, निगेशन. ठीक आहे, बघा मग आपण निगेशन अप्लाय करू. निगेशन ऑफ पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज सेकंड ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, आता इम्प्लाइजचं इम्प्लिकेशन घेताना जो पहिलं स्टेटमेंट असतं त्याच्यावरती काहीच फरक पडत नाही, म्हणजे आपलं पी इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू जे पहिलं स्टेटमेंट आपण मानलं ते ॲज इट इज येईल. ठीक आहे, नंतर इम्प्लाइजचा काय होतो अँड, आणि जे दुसरं स्टेटमेंट असतं त्याचा काय होतो निगेशन, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे, इथे कोणत्याला वापरला आपण, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू किंवा इक्विवॅलन्स टू, पीला फरक पडत नाही, इम्प्लाइजचा होतो अँड आणि क्यूला येतं निगेशन. ठीक आहे, हा लॉ आपण इथे वापरला म्हणजे आपल्याला भेटलं हे. बघा आता पुढे सॉल्व करू. हा ब्रॅकेट ॲज इट इज येईल, बरोबर आहे. दॅट इम्प्लाइज पी ऑर निगेशन क्यू ॲज इट इज अँड ॲज इट इज, हा निगेशन आतमध्ये येईल. हा जो निगेशन आहे हा कुठे येईल, आतमध्ये, म्हणजे आतमध्ये अँड आहे म्हणजे आपल्याला डी मॉर्गन्स लॉ म्हणता येईल. म्हणजे निगेशन पी, पीला निगेशन, अँडचा झाला ऑर, आणि निगेशन कॅन्सल. इथे वापरला डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, या पद्धतीने पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यूचं निगेशन आलं. ठीक आहे, आता बघा पुढचं एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला. निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. बघा याचं कसं येईल, आता इथे पण निगेशन अप्लाय करणार. पहिला ब्रॅकेट निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑर दुसरा ब्रॅकेट पी अँड निगेशन क्यू. पहिला ब्रॅकेट म्हणजे पहिलं स्टेटमेंट, दुसरा ब्रॅकेट म्हणजे दुसरं स्टेटमेंट, आणि दोघी स्टेटमेंटला जोडले कशाने, ऑरने, म्हणजे आपण इथे वापरणार डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे, मग काय येईल, निगेशन आतमध्ये येईल, बरोबर आहे. निगेशन ऑफ निगेशन पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन होईल, त्याच्यानंतर ऑरचं होईल अँड, आणि परत दुसऱ्या ब्रॅकेटचं निगेशन पी अँड निगेशन क्यू. याला म्हणणार डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉनुसार. ठीक आहे, त्यानंतर बघा निगेशन जेव्हा आतमध्ये येईल, निगेशन जेव्हा आतमध्ये येईल तेव्हा निगेशन काय होईल, कॅन्सल, म्हणजे राहिला पी. ऑरचं निगेशन होणार अँड, परत निगेशन कॅन्सल, म्हणजे राहिला कोण, क्यू. पुढे अँड ॲज इट इज, निगेशन आतमध्ये आल्यावर पीचं होईल निगेशन ऑफ पी, अँडचा होणार ऑर, आणि निगेशन कॅन्सल, क्यू. ठीक आहे, इथे कोणता लॉ वापरला, परत डी मॉर्गन्स. हां, इथे आपण निगेशन घेतली म्हणजे परत लॉ वापरला डी मॉर्गन्स. डी मॉर्गन्स लॉनुसार. या पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर 1 झालेला आहे. निगेशनचे रूल्स वापरून आपण दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन काढलेलं आहे. बघा पुढचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 2. रिराईट फॉलोविंग स्टेटमेंट विदाऊट युजिंग इफ देन. दिलेलं काय स्टेटमेंट आहे ते इफ देन न वापरता राईट करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला दिलेलं स्टेटमेंट काय बघा, इफ अ मॅन इज जज देन ही इज अ हॉनेस्ट. हे स्टेटमेंट दिलेलं आहे. आता आपण याचे पार्ट पाडून घेऊ. म्हणजे पी स्टेटमेंट काय दिलं आहे, अ मॅन इज जज, बरोबर आहे. पी स्टेटमेंट दिलं आहे मॅन इज जज, आणि क्यू दिलं आहे ही इज अ हॉनेस्ट. ही इज म्हणजे कोण, अ मॅन इज हॉनेस्ट. मॅन कसा आहे, हॉनेस्ट आहे. ठीक आहे, आता दिलेलं जे काय स्टेटमेंट आहे याचा जर आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिला, सिम्बॉलिक फॉर्म, तो कसा येईल, तो येईल पी इम्प्लाइज क्यू, बरोबर आहे. इफ देन वापरला आहे म्हणजे तो स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म आला पी इम्प्लाइज क्यू. आता पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय, आताच आपण लॉ बघितले कंडिशनल लॉ. पी इम्प्लाइज क्यू असतो काय, निगेशन पी ऑर क्यू, बरोबर ना, निगेशन पी ऑर क्यू. मग आता
दिलेलं स्टेटमेंट आपण कसं रिराईट करणार, विदाऊट युजिंग इफ देन. विदाऊट युजिंग इफ देन. निगेशन पी म्हणजे काय, अ मॅन इज अ जज. त्याचा निगेशन काय येईल, इफ अ मॅन इज नॉट जज. बरोबर ना, मॅन इज नॉट जज. जर मॅन हा जज नसेल तर इफ झाला देन. देन काय, क्यू. सॉरी आपल्याला इफ देन नाही वापरायचं आहे. ठीक आहे, बघा आपल्याला वापरायचं आहे काय, निगेशन पी ऑर क्यू. म्हणजे काय, अ मॅन. निगेशन पी म्हणजे काय, अ मॅन इज नॉट जज. बघा मॅन, पी स्टेटमेंट दिले, अ मॅन इज अ जज. याचं निगेशन काय होईल, अ मॅन इज नॉट जज. ऑर आणि क्यू स्टेटमेंट काय दिलं आहे, मॅन इज अ हॉनेस्ट. ऑर आपण मॅनबद्दल म्हणणार ही इज अ हॉनेस्ट. आलं. राईट द स्टेटमेंट विदाऊट युजिंग इफ देन. बघा इफ देनच्या विदाऊट. अ मॅन इज नॉट जज ऑर ही इज अ हॉनेस्ट. ठीक आहे, दिलेल्या स्टेटमेंटला आपण लिहिलं विदाऊट युजिंग इफ देन. आता दुसरं स्टेटमेंट बघू. दुसरं स्टेटमेंट दिलं आहे, इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन √2 इज इरॅशनल नंबर. याचं कसं येईल मग, बघा पी स्टेटमेंट येईल, √2 इज रॅशनल नंबर. √2 इज रॅशनल नंबर. आणि क्यू येईल √2 इज इरॅशनल नंबर. √2 इज अ इरॅशनल नंबर. √2 इज अ इरॅशनल नंबर. ठीक आहे, आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल मग, सिम्बॉलिक फॉर्म. याचा सिम्बॉलिक फॉर्म येईल, इफ देन वापरला म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म येईल पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, आता पी इम्प्लाइज क्यू हे स्टेटमेंट बाय कंडिशनल लॉनुसार कसं लिहिता येतं, निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे, मग आता पी इम्प्लाइज क्यू जे काही स्टेटमेंट आहे त्याला या पद्धतीने कसं लिहिणार, पीचं निगेशन म्हणजे 2 इज निगेशन घ्यायचं आहे म्हणजे इथं नॉट म्हणणार, 2 इज नॉट इरॅशनल नंबर. 2 इज नॉट रॅशनल नंबर. रॅशनल नंबर 2 हा रॅशनल नंबर नाही आहे. ऑर काय, क्यू काय, 2 इज अ इरॅशनल नंबर. ऑर √2 इज इरॅशनल नंबर. √2 इज इरॅशनल नंबर. या पद्धतीने आपण दिलेलं स्टेटमेंट विदाऊट युजिंग इफ देन लिहू शकतो, हा फॉर्म्युला वापरून. ठीक आहे, आता एक्झाम्पल नंबर 3 बघू. एक्झाम्पल नंबर 3 बघा. एक्झाम्पल नंबर 3 काय दिलं आहे, इफ f(2) इक्वल टू 0. एक्झाम्पल नंबर 3, इफ f(2) इक्वल टू 0. f(2) इक्वल टू 0 then f(x) is divisible by, then f(x) is divisible by, कशाने डिव्हिजिबल होतं बघा, x-2 ने डिव्हिजिबल बाय x-2. ठीक आहे, आता दिलेल्या स्टेटमेंटला आपण लिहिणार सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पी स्टेटमेंट काय दिलं आहे, पी स्टेटमेंट दिलं आहे f(2) इक्वल टू 0. इफच्या पुढचा पार्ट म्हणजे पी आणि देनच्या पुढचा पार्ट म्हणजे क्यू. म्हणजे क्यू स्टेटमेंट दिलेलं आहे f(x) इज डिव्हिजिबल बाय x-2. f(x) इज डिव्हिजिबल बाय x-2. ठीक आहे, आता बघा याचा सिम्बॉलिक फॉर्म जर लिहायचा झाला, सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहायचा, सेम पॅटर्न आहे सर्व एक्झाम्पलसाठी. सिम्बॉलिक फॉर्म हा इफ आणि देन आहे, बरोबर ना, म्हणून सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, आणि आपल्याला बाय कंडिशनल फॉर्म्युला माहिती आहे, पी इम्प्लाइज क्यू हा इक्विवॅलन्स असतो निगेशन पी ऑर क्यूला.
इक्विवॅलन्स असतो निगेशन पी और क्यूला. मग दिलेलं स्टेटमेंट हे विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल लिहायचं, म्हणजे या भाषेत लिहायचं. मग निगेशन पी म्हणजे काय, f(2) इक्वल टू 0 आहे, निगेशन करताना नॉट इक्वल टू होईल f(2) नॉट इक्वल टू 0, बरोबर आहे. पुढे ऑर क्यू काय आहे, f(x) इज डिव्हिजिबल बाय x मायनस 2, f(x) इज डिव्हिजिबल बाय x मायनस 2, डिव्हिजिबल बाय x मायनस 2. या पद्धतीने आपण कुठल्याही स्टेटमेंट विदाऊट युजिंग इफ देन लिहू शकतो बाय युजिंग हा फॉर्म्युला. ठीक आहे, इम्प्लिकेशनचा. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. बघा, आपल्याला क्वेश्चन नंबर 3 दिला आहे, विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. या टाईपचा क्वेश्चनसुद्धा 3 मार्कला विचारला जातो. ठीक आहे, एक तर विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल विचारला जातो किंवा विथ युजिंग ट्रूथ टेबल विचारला जातो, की हे दोघी स्टेटमेंट पॅटर्न इक्विवॅलन्स आहे असे दाखवायला. ठीक आहे, मग आपण पहिल्यांदा LHS कन्सिडर करू. LHS आपल्याला दिलेली आहे P डबल इम्प्लाइज Q, P डबल इम्प्लाइज Q. आत्ताच आपण याचा बाय कंडिशनल फॉर्म्युल्यानुसार फॉर्म्युला बघितला आहे. तर याचा फॉर्म्युला काय येतो, P implies Q and Q implies P. Q implies P. ठीक आहे, आता P implies Q म्हणजे काय, आत्ताच आपण एक्झाम्पल प्रूव्ह केले. हां, विदाऊट युजिंग इफ देन तोच फॉर्म्युला इथे टाकायचा आहे. काय होता मग, निगेशन P और Q, बरोबर आहे. P implies Q म्हणजेच काय, निगेशन P और Q. इथे कोणता लॉ वापरला आपण, कंडिशनल. हां, फॉर्म्युला लिहित चला, सॉरी, याला सपोर्ट देत चला, कंडिशनल लॉ. इथे निगेशन P और Q अँड इथे Q इम्प्लाइज Pचं पण काय होईल, निगेशन Q और P. इथे पण कोणता लॉ वापरला, तोच कंडिशनल लॉ. हां, हा कंडिशनल लॉ इथे जो वापरला हा डबल इम्प्लिकेशनसाठी होता, आणि हा जो इथे वापरला हा सिंगल इम्प्लिकेशन. हा इम्प्लिकेशनसाठी. ठीक आहे, आता इथे आपण काय करणार, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरू. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला थोडक्यात मल्टिपल करायचं त्या पद्धतीने. म्हणजे निगेशन P कसा येईल, निगेशन P अँड निगेशन Q. हां, निगेशन Pने या ब्रॅकेटला आपण सॉल्व करतो आहे. निगेशन P अँड निगेशन Q, पुढे आहे ऑर, परत निगेशन P अँड P, निगेशन P अँड P. ठीक आहे, निगेशन Pने हा ब्रॅकेट सॉल्व केला. आता ऑर घेणार. ऑरला काय, इथे हा ब्रॅकेट कंप्लीट करा. ऑरला काय, Q ऑर, मग Q घेऊन काय करणार, Qने हा ब्रॅकेट सॉल्व करणार. म्हणजे कसं, Q अँड निगेशन Q, Q अँड निगेशन Q. त्याच्यानंतर Q अँड निगेशन Q झाला, पुढे आला ऑर, हा ऑर, परत Q अँड P, Q अँड P. या पद्धतीने इथे वापरला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, इथे वापरला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, आता बघा पुढे काय होईल, या दोन ब्रॅकेटमध्ये बघा, इथं निगेशन P अँड इथे निगेशन P अँड आहे. या दोन्ही ब्रॅकेटमधून आपण निगेशन P अँड कॉमन घेऊ. निगेशन P अँड कॉमन घेतला तर काय होतं आहे, निगेशन Q और P, आणि इकडून काय कॉमन घेतात ते बघा. एक मिनिट बघा, कॉमन घेण्याची गरजच नाही आहे. इथे बघा, निगेशन P अँड P, निगेशन P अँड P म्हणजे काय होणार आहे, ऑलवेज फॉल्स. कोणता लॉ, आयडेंटिटी. ठीक आहे, इथे येणार निगेशन P अँड निगेशन Q. हां, और
निगेशन पी अँड पी हे ऑलवेज काय असणार आहे, फॉल्स. ठीक आहे, सॉरी हा कॉम्प्लिमेंट लॉ आहे. त्याच्यानंतर ऑर इथे काय येईल, क्यू अँड निगेशन क्यू. अँड आहे, एक ट्रू असेल तर दुसरा फॉल्स असणार आहे, म्हणजे हा सुद्धा ऑलवेज काय येणार आहे, फॉल्स. ऑर क्यू अँड पी. इथे कोणता लॉ वापरला, कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, इथे लॉ वापरला आपण कॉम्प्लिमेंट. पुढे लिहितो मी कॉम्प्लिमेंट लॉनुसार. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. आता बघा ऑरला एफ आहे. ठीक आहे, आता याची व्हॅल्यू जर एफ असेल तर एफ ऑर एफ एफ येईल. याची व्हॅल्यू जर टी असेल तर टी ऑर एफ काय येणार आहे, टी. म्हणजे ऑलवेज डिपेंड कशावर करतं आहे, या ब्रॅकेटवरती. ठीक आहे, किंवा अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला. जेव्हाही केव्हा आपण कॉम्प्लिमेंट लॉ वापरणार, जेव्हाही केव्हा आपण कॉम्प्लिमेंट लॉ वापरणार तर कॉम्प्लिमेंट लॉच्या पुढची स्टेप ही आयडेंटिटी लॉ असते. काय असते, आयडेंटिटी. बघा इथे हा आपण आयडेंटिटी लॉनुसार हे आलं. त्यानंतर हा ऑर ब्रॅकेटमध्ये एफ ऑर क्यू अँड पी डिपेंड कोणावरती करतं आहे, क्यू अँड पीवरती. जर याची व्हॅल्यू ट्रू असेल तर ही पूर्ण व्हॅल्यू ट्रू येईल. हा जर फॉल्स असेल तर ही पूर्ण व्हॅल्यू फॉल्स येईल. बरोबर आहे, म्हणजे इथे येणार क्यू अँड पी. इथे कोणता लॉ वापरला, आयडेंटिटी. कॉम्प्लिमेंटरी नंतरचा पुढचा लॉ हा असतो आयडेंटिटी. ठीक आहे, बघा आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं त्याच्याकडे बघा. आपल्याला पाहिजे होतं पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. आपण काढलं निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड पी. म्हणजे आपल्याला काय पाहिजे, हा ब्रॅकेट पुढे पाहिजे. ठीक आहे, हा ब्रॅकेट जो हा पुढे पाहिजे. म्हणजे कसं येईल, क्यू अँड पी ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. कोणता लॉ वापरला, कम्युटेटिव्ह. इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, इथे वापरला कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह. ठीक आहे, आता झालं. हां, इथे बघा इथे क्यू अँड पी आहे. इथे काय आहे, पी अँड क्यू. म्हणजे इथे परत पीला पुढे घ्या, क्यूला पाठीमागे घ्या. पीला पुढे घेतलं, क्यूला पाठीमागे. पी अँड क्यू ऑर, हे बरोबर आहे, ओके. निगेशन पी अँड निगेशन क्यू. इथे पण वापरला कम्युटेटिव्हच. कम्युटेटिव्ह. कम्युटेटिव्ह लॉ आलं. आर एच एस, एल एच एस घेतली होती आपण, त्याच्यावरून दाखवलं आर एच एस. या टाईपचं एक्झाम्पल आपल्याला 3 किंवा 4 मार्कला येतं. विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. दिलेलं जे काही लॉजिकल पॅटर्न असतील ते इक्विव्हॅलन्स दाखवायचे आहे. ठीक आहे, आत्ता बघू आपण एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 बघा. सेकंड काय दिलं आहे, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू. पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू. P or Q and P or negation Q equivalent to P. Equivalent to P. ठीक आहे, LHS घेऊ आपण. LHS equivalence to P or Q and P or negation Q. ठीक आहे, ही झाली आपली LHS. आता बघा इथे दोघी ब्रॅकेटमध्ये P or आहे. पी ऑर म्हणजे आपण कॉमन घेतला पी ऑर आणि उरलं काय, इथं उरला क्यू, हा अँड, आणि इकडं उरलं निगेशन क्यू. कोणता लॉ वापरला, डिस्ट्रीब्युटिव्ह. उलटा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे, आता पुढे बघा क्यू अँड निगेशन क्यू. हा कोणता आहे, क्यू अँड निगेशन पी. जसं इथे वापरलं तर बघा आपण पी अँड निगेशन पी होतं, इथं क्यू अँड निगेशन क्यू होतं, आणि आपण म्हटलं होतं कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. कॉम्प्लिमेंट लॉनुसार याची व्हॅल्यू एफ आली, याची व्हॅल्यू एफ आली. तसंच इथे पण कोणता लॉ वापरणार, कॉम्प्लिमेंट. पी ऑर एफ हे ऑलवेज काय असणार आहे, फॉल्स. कोणता वापरला, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट लॉनुसार. ठीक आहे, आणि पी ऑर एफची व्हॅल्यू ऑलवेज काय येणार आहे, पी.
इथे वापरला आयडेंटिटी. कॉम्प्लिमेंट नंतरचा पुढचा कोणता असतो? आयडेंटिटी. बघा आलं, इज इक्वल टू RHS. हे प्रूफ सोपं आहे. बघा आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 दिलेला आहे. P and Q or negation P and Q or P and negation Q equivalent to P or Q. हे प्रूव्ह करायचं आहे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. ठीक आहे. आपण LHS कन्सिडर करू. LHS इक्वल टू P and Q or negation P and Q or P and negation Q. ठीक आहे. इक्विवॅलन्स टू. आता काय करू बघा, दिलेल्या ब्रॅकेटमध्ये कॉमन काय दिसतं आहे? आता हे दोघी ब्रॅकेट जर बघितले तर यांच्यामध्ये कॉमन आहे अँड क्यू, किंवा पहिला आणि तिसरा बघितला तर यांच्यामध्ये कॉमन आहे पी अँड. ठीक आहे. आपण पहिला आणि तिसरा घेऊ. ठीक आहे. म्हणजे काय करू, पहिल्या ब्रॅकेटच्या जवळ तिसरा ब्रॅकेट घेऊ, पी अँड ऑर पी अँड निगेशन क्यू, आणि हा दुसरा ब्रॅकेट शेवटला घेतला. कोणता लॉ म्हणता याला? जागा चेंज केली फक्त, याला म्हणता कॉम्युटेटिव्ह. पी ऑर क्यू घ्या किंवा क्यू ऑर पी घ्या, याला म्हणता कॉम्युटेटिव्ह. आता या दोघांमधून पी अँड कॉमन काढला. दोघांमधून कॉमन काढला पी अँड. उरलं काय बघा, इथे उरला क्यू, हा ऑर, आणि इथे उरला निगेशन क्यू. ठीक आहे. आणि पुढचा ब्रॅकेट ॲज इट इज पी निगेशन पी अँड क्यू. हा कोणता लॉ झाला? कॉमन काढलं म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह, किंवा ब्रॅकेट सॉल्व केला म्हणजे सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह. ठीक आहे. आपण कॉमन काढला म्हणून म्हटलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ठीक आहे. पुढे बघा, आता क्यू ऑर निगेशन क्यू, इथे काहीतरी चुकलं, अँड कॉमन आला क्यू ऑर निगेशन क्यू. ठीक आहे. क्यू ऑर निगेशन काय येतं? ऑलवेज ट्रू. ऑलवेज काय येणार आहे? ट्रू. का? एक फॉल्स असेल तर दुसरा ट्रू, आणि दुसरा ट्रू असेल तर पहिला फॉल्स, आणि दोघांच्यामध्ये डिसजंक्शन आहे म्हणजे ॲटलिस्ट वन काय येणार आहे? आपला ट्रू येणार आहे. बरोबर. ॲटलिस्ट वन काय येणार आहे? ट्रू. म्हणजे इथे आला ट्रू. ठीक आहे. पुढचा ब्रॅकेट ॲज इट इज ऑर निगेशन पी अँड क्यू. इथे हा कोणता लॉ झाला? कॉम्प्लिमेंट. बरोबर आहे. कॉम्प्लिमेंट. ओके. पुढे बघा, आता पी अँड टी. पीची व्हॅल्यू टी असेल तर टी येईल, पीची व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स येईल. म्हणजे डिपेंड कोणावरती करतं आहे? पीवरती. म्हणून आला पी ऑर निगेशन पी अँड क्यू. कोणता लॉ? आयडेंटिटी. हा कोणता लॉ आला? आयडेंटिटी. किंवा तुम्हाला सांगितलं आहे कॉम्प्लिमेंटच्या पुढचा लॉ असतो आयडेंटिटी लॉ. ठीक आहे. आता बघा, इथे आपण ब्रॅकेट सॉल्व करू. काय करू? ब्रॅकेट सॉल्व करू. पीला आतमध्ये घेऊ, पी ऑर निगेशन पी. बरोबर आहे. पी ऑर निगेशन पी अँड पी ऑर क्यू. ब्रॅकेट सॉल्व केला किंवा डिस्ट्रीब्यूट केला म्हणून डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. हां. आता इथे परत बघा, पी अँड निगेशन पी काय येणार आहे? पी अँड निगेशन पी एक ट्रू असणार आहे, एक फॉल्स असणार आहे. बरोबर आहे. एक ट्रू एक फॉल्स, आणि दोघांच्या मध्ये कोण आहे? डिसजंक्शन. म्हणजे ऑलवेज काय येईल? ट्रू. पुढे अँड पी ऑर क्यू. इथे हा कोणता लॉ झाला? कॉम्प्लिमेंट. परत आला कॉम्प्लिमेंट. बघा, कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. आता कॉम्प्लिमेंटच्या पुढचा कोण असतो? आयडेंटिटी. टी अँड पी ऑर क्यू. जी व्हॅल्यू पी ऑर क्यूची असेल तीच येणार. इथे जर फॉल्स असेल तर टी अँड फॉल्स येईल. इथे जर ट्रू असेल तर टी अँड टीच येईल. म्हणजे डिपेंड कोणावरती करतं आहे? पी ऑर क्यूवरती. आणि इथे म्हणणार आयडेंटिटी. ठीक आहे. लॉ बघत चला. ठीक आहे. लॉ दिलेले लॉस एका पानावरती लिहून घ्या आणि एक्झाम्पल सॉल्व करताना ते चेक करत चला. ठीक आहे. या पद्धतीने आपलं प्रूव्ह झाला बघा.
आलं, पी ऑर क्यू इज इक्वल टू आर एच एस. ठीक आहे. या एक्झरसाईजचं शेवटचं एक्झाम्पल बाकी राहिलं आहे आता फक्त. निगेशन पी ऑर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू इक्वल टू पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे. निगेशन दिलं आहे आणि हा पहिला स्टेटमेंट मानू, मध्ये इम्प्लाइज हा ब्रॅकेट म्हणजे दुसरं स्टेटमेंट मानू. ठीक आहे. ठीक आहे. बघा म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, इम्प्लिकेशनचं काय घ्यायचं आहे, निगेशन. बरोबर ना. हे पहिलं स्टेटमेंट, हे दुसरं स्टेटमेंट, त्याचं काय करायचं आहे, निगेशन. मग आता इम्प्लिकेशनचं निगेशन घेताना पहिला ब्रॅकेट तर आज इट इज येणार. अगोदर LHS लिहून घेऊ आपण. निगेशन ऑफ पी आर निगेशन क्यू इम्प्लाइज पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. आता याचं निगेशन काय येईल, पहिला ब्रॅकेट जो आहे, पहिला स्टेटमेंट ॲज इट इज म्हणजे पी ऑर निगेशन क्यू ॲज इट इज. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्प्लायचं काय होणार, अँड, आणि याचं येणार निगेशन, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. कोणत्याला वापरला इथे, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इक्विवॅलन्स टू पी अँड निगेशन क्यू, किंवा तुम्ही इथं म्हणा निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ठीक आहे. हां, पुढे बघा, हा ब्रॅकेट तर आज इट इज येईल, पी ऑर निगेशन क्यू. त्याच्यानंतर अँड पण ॲज इट इज. याचं निगेशन घ्या. निगेशन कोणाचं, अँडचं, कंजंक्शनचं, म्हणजे निगेशन आतमध्ये येईल. पीचा होईल निगेशन पी, अँडचा होईल ऑर, निगेशन क्यूचा निगेशन कॅन्सल होईल म्हणजे क्यू. आणि इथे कोणताला वापरला, इथे आपण बघा निगेशन होतं कोणाचं, कंजंक्शनचं, म्हणजे कोणता लॉ, डी मॉर्गन्स. कोणता लॉ वापरला, डी मॉर्गन्स लॉ. बघा झालं प्रूफ. पी ऑर निगेशन क्यू आलं, अँड निगेशन क्यू ऑर पी आलं, इज इक्वल टू आर एच एस. 2 स्टेपमध्ये आन्सर होतं. बघा दिसायला किती मोठं एक्झाम्पल होतं, आन्सर मात्र 2 स्टेपमध्ये. या प्रकारे आपली एक्झरसाईज 1.4 इथे संपलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत स्विचिंग सर्किट या चॅप्टरची शेवटची एक्झरसाईज. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपलं हे चॅप्टर इथे संपणार आहे.